हॅलो एव्हरीवन. तर काल मी मूग भिजत घातलेले होते आणि त्याला आज कमाल असे स्प्राउट्स आलेले आहेत. तर बेसिकली हे स्प्राउट्स मी मूग स्प्राउट सलाड बनवण्यासाठी केले होते. पण एवढे छान स्प्राउट बघून मला असं वाटते की हे माझ्या लहान मुलींच्याही पोटात जावेत आणि त्यामुळे मी त्याचा मूग स्प्राउट चिला बनवायचा प्लॅन केलेला आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड. तर त्याचे इन्ग्रेडियंट आहेत आलं, मिरची, कोथिंबीर, जिरं, मीठ. हे सगळे इन्ग्रेडियंट आणि मूग स्प्राउट्स आपण मिक्सरला लावून घेऊया. आता हे मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. तर ह्याच्यात बाइंडिंगसाठी मी थोडं तांदळाचं आणि गव्हाचं पीठसुद्धा ॲड करते. तवा छान गरम झालेला आहे. आता आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि या गरम झालेल्या तव्यावर आपण मस्त असा छोटासा डोसा, धिरडं किंवा चिला टाकूया. झाकण ठेवायचं आणि मग दोन्ही बाजूनी छान खमंग असा भाजून घ्यायचा. बघा कसा मस्त खमंग भाजला गेला आहे. आणि मग तो छान तुपाबरोबर किंवा दह्याबरोबर खायला द्यायचा. मी माझ्या लहान मुलीला तुपाबरोबर खायला दिला. बघू तिची रिॲक्शन कसं आहे. हां, छान आहे, आवडलं. अशा प्रकारे मुगाचं धिरडं किंवा मूग चिला ही रेसिपी सक्सेसफुल झालेली आहे. टॉडलर अप्रूव्ड झालेली आहे. ये